हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये. तर आजचा वार आहे सोमवार आणि इथं मी सोमवारचं रुटीन शेअर करत आहे. तर पाऊस तर येतच आहे आणि इथं मी मुगाच्या डाळीचं वरण बनवायला घेतलं आहे. तर छान अशी मुगाची डाळ टोमॅटो कोथिंबीर टाकून शिजवून घेतली. त्यानंतर तेल गरम झालं की लसूण जिरी मोहरी हळद टाकून इथं छान असं वरण तयार करून घेतलेलं आहे. तर वरणाला फुन्नी मी अशीच देत असते. म्हणलं चला ही पण शेअर करू की वरण कसं तयार करून घेत असते मी. तर त्यानंतर आज मी दुपारच्या जेवणामध्ये करणार आहे भेंडीची भाजी. तर इथं मी 1 पावशर भेंडी घेतली आहे, स्वच्छ धुवून कट करून घेतली आणि इथं तेल गरम होण्यासाठी ठेवलं आणि तेलातच छान परतून भेंडी घेतलेली आहे. भेंडी मी अगोदर भाजून घेतली नाही, तेलातच तेल गरम झालं की तेलातच टाकली आहे. तर तेलात छान अशी भेंडी तर परतून घेते. त्यानंतर इथं मी छान भेंडी परतून झाली की शेंगदाणे लसूण कोथिंबीरचं वाटण पण करून घेतलं होतं आणि म्हणलं थोडी भेंडी आणखी परतेपर्यंत हे वाटण काढून घेऊ. अगोदरच नाही टाकत, लगेच थोडंसं तेलात भेंडी छान परतली की मगच टाकत असते. तोपर्यंत इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला काढून घेत आहे. इथं मी भेंडीसाठी मसाला तयार केलेला जास्त असा बारीक केला नव्हता, थोडासा मोठाच ठेवला होता, एकदम पण असा बारीक केला नव्हता. आणि लगेच भेंडीमध्ये मी मसाला नाही टाकून घेत, कारण लगेच मसाला करपतो. त्यामुळं अगोदर छान भेंडी मीठ आणि हळद टाकून छान इथं मी परतून घेत असते आणि नंतर मसाला टाकते आणि चटणी पण नंतरच टाकते. तर बाकीचे जास्त मसाले काय मी वापरले नाही आहेत. तर हळद मी त्यात टाकून घेतलेली आहे. इथं भेंडीची भाजी करण्यासाठी शेंगदाणे लसूण कोथिंबीर हे वाटण करून घेतलेलं आहे आणि तेलात भेंडी अगोदर भाजून नाही घेतली, डायरेक्ट तेलातच फ्राय केलेली आहे. आणि वरण कसं केलं ते पण शेअर केलेलं आहे तुमच्यासोबत. मी वरण कसं करते ते पण. आणि आता हे वाटण केलेलं पण भेंडीच्या भाजीत टाकून देणार आहे. अशी पण भेंडी छान होती, शेंगदाणे लसूण कोथिंबीरचं वाटण आणि घरची चटणी टाकलेली आहे. बाकी दुसरं कुठले मसाले मी टाकले नव्हते, पण तरी पण छान भेंडी झाली होती. आणि भेंडी माझ्या मिस्टरांसाठी आणि माझ्या मोठ्या मुलासाठीच केली होती, कारण मी आणि माझा बारका मुलगा खात नाही भेंडीची भाजी. तर इथं अशी छान भेंडीची भाजी पण तयार करून घेतली होती. आणि दुपारच्या जेवणामध्ये आज भेंडी वरण भात असं केलं होतं. आणि हे टायमिंग होतं माझं 4:30चं रुटीन इथं शेअर करत आहे. त्यानंतर जेवण वगैरे करून थोडासा आरामच केला आणि नंतर मग 4:30 वाजता म्हणलं चला घरातले बाकीचे थोडेसे काम होते ते पण करून घेऊ. तर इथं मी अगोदर तर भेंडी काढून घेतली एका प्लेटीमध्ये आणि भांडे वॉश बेसिनमध्ये म्हणलं जमा करून घेऊ. तर किचन मी सकाळी सगळा स्वच्छ केला होता, त्यामुळे किचन काही इथं मी स्वच्छ केलेला म्हणजे घासून वगैरे असा धुवून घेतला नव्हता, फक्त कपड्याने स्वच्छ असा पुसून घेतला होता. आणि भांडे पण लगेच घासा घेतलेले होते. नंतर हे भांडे नाही घासले की नंतर मग भरपूर भांडे पडतात, त्यामुळे म्हणलं लगेच भांडे पण घासून घेऊ. त्यासाठी तर मी भांडे घासाय घेतलेले आहेत दुपारच्या जेवणाचे. आणि त्यानंतर इथं सगळे भांडे घासून घेतले की लगेच मी भांडे पण मांडणीला लावून घेतले. आणि आज इथं TV पण चालू करून घ्यायचा होता आणि ते पण फोन आला होता डिशवाल्यांचा की रिपेअरिंगसाठी येणार आहे म्हणून. तर ते पण येणार होते. आणि इथं मग लगेच मी दूध पण गरम करायला ठेवलं भांडे वगैरे लावून झाल्यानंतर. तर 5 वाजेपर्यंत डिश रिपेअरिंग करणारे आले होते. नमस्कार सगळ्यांना आणखी एकदा. आजचा वार आहे बघा सोमवार आणि टायमिंग झालेला आहे 5:30. आणि आता घरातले आपले जे दुपारचे जेवणाचे भांडे वगैरे होते ते क्लीन करून घेतले, म्हणजे घर पूर्ण क्लीन करून घेतलेले. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची. म्हणलं थोडासा इव्हनिंगचा नाश्ता चहा करू आणि थोडासा गुळ पण शिल्लक होता, म्हणलं त्या गुळाचं गुलगुले पण करू आज. आणि ती पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी कसे गुलगुले बनवणार आहे ते पण. आणि टीव्ही पण आज मी चालू करून घेतलेला आहे. टीव्ही बंदच होता, टीव्ही पण बघतच नाही जास्त करून, त्यासाठी टीव्ही बंदच असायचा. आणि आज टीव्ही चालू करून घेतलेला आहे. मराठी बिग बॉक्स पण चालू झालेलं आहे त्यासाठी. आणि म्हणलं चला आपण टीव्ही पण चालू करून घेऊ. आणि आत्ताच टीव्ही चालू करून घेतलेला आहे. D2H कनेक्शन होतं, तर सिग्नलचा काय प्रॉब्लेम झाला होता आणि ते पण चालू करून घेतला. आणि आता गुलगुले पण करणार आहे आणि ती पण रेसिपी शेअर करते. अगोदर चहा पण करते. त्यानंतर पावशेरपेक्षा थोडासा कमी गुळ होता आणि सगळा असा कट करून घेतला पोळपाटावरतीच बारीक. अगोदर तर मऊ गुळ होता, तर पटकन पोळपाटावर
मी कट करून घेतला आणि पाणी अंदाजच टाकून घेतलेलं आहे असं गुळामध्ये. आणि आता गॅस ऑन करून हे पाणी थोडंसं म्हणजे गुळ वितळेपर्यंत ठेवणार आहे. तर असं इतकं पाणी टाकलं होतं आणि असं गुळ सगळा वितळला की असं गुळ काळपट असल्यामुळं पाणी गुळाचं असं झालं आहे. त्यानंतर इथं मी चाळणीमध्येच चाळून घेतलेलं आहे, कारण गुळामध्ये कसे खडे असतात त्यामुळे चाळून घेतलेलंच बरं. पण ह्या गुळामध्ये काय असे खडे वगैरे नव्हते, पण तरी पण चाळून घेतलं. कधी कधी गुळामध्ये पण खडे असतात त्यामुळं. आणि इथं छान असा गुळाचा पाक सारखंच तयार करून घेतलं होतं. पाक तर नाही म्हणता येणार, पण गुळ पूर्ण वितळून घेतलं होतं. उकळी आली की बंद केला होता. आणि इथं मी लगेच इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ पण लगेच अंदाजे घेऊनच करत असते मी. कधी पण कुठलं पण काम असं करताना लगेच नाही जास्त टाकत, अंदाजच घेत असते. कारण मापापेक्षा मी अंदाजच घेऊन घेतलेला आहे. इथं माप वगैरे असं काही घेतलं नव्हतं, अंदाजेच थोडंसं अगोदर पीठ टाकून घेतलं आणि बघितलं. आणि जसं लागेल तसं मी इथं गुलगुले करण्यासाठी पीठ घेतलेलं आहे. कारण असं 1 वाटी गूळ वगैरे असं काही घेतलं नव्हतं. पाण्याचं गुळाचा किती पाणी झाले त्या अंदाजानुसारच इथं मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आपल्याला जसे गुलगुले करण्यासाठी पीठ पाहिजे आहे तसं मी इथं तयार करून घेतलेलं आहे. तर गाठी वगैरे बिलकुल नाही होऊ द्यायच्या, सारखं मिक्स करून घ्यायचं एकसारखं. तर इथं मी एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघत होते. आणि आणखी थोडंसं इथं मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर बाद झालं होतं. आता इतकंच पीठ मिक्स झालं होतं, परत काय मला टाकायची गरज पडली नाही पीठ. तर झालं होतं पीठ गुलगुल्यासाठी जसं पाहिजे तसं मिक्स करून घेतलं होतं. तर बघा असं पीठ छान गुलगुल्याचं तयार करून घेतलं होतं. त्यानंतर मी तर थोडासा सोडा नव्हता माझ्याकडं, तर इनोचं पॅकेट होतं. तर तेच थोडंसं इनो घेतलेलं आहे आणि मीठ पण थोडंसं टाकलेलं आहे आणि थोडंसं गोड तेल पण टाकलं होतं. ते काही तर शेअर नाही केलं, पण थोडंसं गोड तेल टाकलं होतं आणि सगळं छान मिक्स करून घेतलं. आणि इथं मी आता गॅस ऑन करून कढई गरम होण्यासाठी ठेवत आहे. तर गुलगुले करण्यासाठी पीठ तयार करून घेतलेले, तर छान झालेले पीठ पण तयार. आणि गुलगुले मला 5वीत माहीत झालेले गुलगुले कसे काय असतात ते, म्हणजे कसे असतात ते. कारण आमच्या शाळेच्या मी 5वीत गेले तेव्हा शाळेच्या पुढेच छोटीशी टपरी कॅन्टीन सारखं होतं, तर तिथे गुलगुले आणि पोहे भेटायचे. तेव्हापासून मला माहित झालं गुलगुले काय असतात. तर आणि बनवाय पण येतात छान मला असे गुलगुले. अगोदर येत नव्हते, पण नंतर छान बनवाय पण येतात गुलगुले. आईला तर येत नव्हते असे बनवता गुलगुले वगैरे, पण नंतर गुलगुले मग माहीत झाले गव्हाच्या पिठाचे आणि गुळाचे बनतात. आणि म्हणलं चला ही पण रेसिपी शेअर करू. आणि बाहेर तर पावसाचं वातावरण आहे थोडं, आणि आता इव्हनिंगच्या नाश्त्याला गुलगुले करू. आणि चहा आणि गुलगुले छान पण होतात. आणि शेअर पण करते की माझ्या पद्धतीने कशी करते. आणि बडशोप पण टाकली तर याच्यात चालतं, पण मी बडशोप टाकली नाही, मला नाही असं आवडत बडशोप टाकलेली. मला अशीच प्लेनच गुलगुले आवडतात, तर मी अशीच करणार आहे, त्यामुळे बडशोप वगैरे काही टाकणार नाही. आणि आता तेल पण छान तापायला ठेवलेले, पीठ पण चांगलं तयार झालेले, तर गुलगुले पण करू. तर इथं तेल पण छान तापलं होतं आणि चमच्याने एकदा आणखी सगळं मिक्स करून घेतलं. चमच्यानेच आता इथं गुलगुले करून घेते. इथं ना पावशेर गुळाला थोडासा कमी गुळ घेतला होता, तरी पण जास्त असे छान गुलगुले झाले होते, भरपूर झाले होते. आणि आपण काही रोज करत नाही, कधीतरी असं माझ्याकडे शिल्लक थोडासा गुळ पण होता. म्हणलं चला आपण गुलगुले पण करू आणि रेसिपी पण शेअर करू. तर कसे केले होते गुलगुले ते पण कमेंट करून सांगा, आणि जमले होते का ते पण कमेंट करून सांगा. आणि
त्यानंतर इथं शिल्लक राहिलेले पण सगळेच तळून घेतले आणि वॉश बेसिनमध्ये भांडे पण जमा करायला ठेवलेले आहेत. म्हणलं लगेच धुवून घेऊ ते. आणि इथं मी गॅस पण बंद करून घेतला आणि त्यानंतर इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणलं दूध गरम करून घेऊ, मुलासाठी, माझ्या मोठ्या मुलाला द्यायचं होतं. त्यासाठी चहा देत नाही मी पोरांना, कारण चहाची सवय एकदा लागली की ती म्हणजे जात नाही लवकर. त्यामुळं मी मुलांना अशी सवय लावली नाही चहाची. आणि इथं मी त्याला दूध गरम केलं, माझ्यासाठी चहा गरम करून घेतला आणि माझ्यासाठी इथं घेतलेलं आहे. तो नंतर खातो म्हणला, आता त्याला नव्हते खायचे, नंतर खातो म्हणला. तर इथं माझ्यासाठीच गुलगुले घेतले होते खाण्यासाठी, तर मला आवडतात त्यामुळे इथं मी माझ्यासाठी घेतले. चहा पण मी थोडाच घेतलेला आहे, जास्त पित नाही चहा. आणि इथं हॉलमध्येच बसून चहा पण पिऊन घेते आता. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद.